नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 4 नोव्हेंबर 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। पुण्यात बिबट्यांच्या हल्ल्यानंतर जीवितहानी झाली आहे। पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यात 1300 बिबटे आहेत। आमची केंद्र सरकार सोबत याबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे। केंद्रीय मंत्र्यांसोबत याबाबत आम्ही नंतर चर्चा करू। मंत्रालयातील आजच्या बैठकीला दिलीप वळसे पाटीलही आले होते। या बैठकीत शिरूर, जुन्नर, खेड, आंबेगाव भागातील काही बिबटे रेस्क्यू सेंटर येथे हलवण्याबाबत चर्चा झाली आहे। आम्ही तशी मागणी करणार आहोत। तसेच बिबट्यांच्या नसबंदीचा कार्यक्रमही आखण्याचा विचार सुरू आहे। यासाठीही आम्ही केंद्र सरकारकडून परवानगी मागणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळण्याचे आश्वासन दिले आहे। येत्या 8 ते 10 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होईल अशी माहिती त्यांनी दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्तांसाठी 11,000 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे। पिकांचे नुकसान, माती वाहून जाणे, पशुधन हानी आणि घरांची पडझड यांसह विविध प्रकारच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम हे युद्ध पातळीवर सुरू असून ते जवळपास पूर्ण झाले आहे। उर्वरित नुकसानीचे सर्वेक्षणही वेगाने पूर्ण केले जाईल। राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना तात्काळ दिलासा देण्यास कटिबद्ध आहे असे भरणे यांनी नमूद केले। लग्नाचा सीझन सुरू होण्याआधी सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं दिसून येत आहे। आज देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे। मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 5 डिसेंबरची एक्सपायरी डेट असलेल्या सोन्याचा वायदा मंगळवारी प्रति 10 ग्रॅम हा 1,20,802 रुपयांवर उघडला। काल व्यवहार दिवशी MCX वर सोन्याचा भाव 1,21,409 रुपयांवर बंद झाला। आज सकाळी 10 वाजता 5 डिसेंबर रोजी एक्सपायर असलेले सोने MCX वर 1,20,760 रुपयांवर व्यवहार करत होते, जे मागील दिवसाच्या बंद किमतीपेक्षा अंदाजे 650 रुपयांनी कमी होते। सुरुवातीच्या व्यवहारात MCX सोने हे 1,20,970 च्या उच्चांकावर पोहोचले होते। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची चाहूल लागली असतानाच मराठी विरुद्ध अमराठी हा वाद पेटल्याचे पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे। त्यातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फोडले आहे। एका कार्यक्रमात बोलताना प्रकाश सुर्वे यांनी वादग्रस्त विधान केले। मराठी माझी आई आहे, पण उत्तर भारत ही माझी मावशी आहे। आई मेली तरी चालेल, पण मावशी मरायला नको असे त्यांनी म्हटले आहे। त्यांच्या या वक्तव्याने विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे। मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रकाश सुर्वे यांच्यावर घाणाघाती हल्ला केलाय। अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात अडकलेल्या महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी अटक केल्याने कुस्ती क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या या नामांकित पैलवानावर गंभीर आरोप लावल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे। दरम्यान या पैलवान सिकंदर शेख यांच्यावरील कारवाई संदर्भात पंजाबच्या मुख्यमंत्र्यांसोबत आमची चर्चा झाली आहे। तिथल्या DG सोबत देखील चर्चा झाली आहे। मी त्यांना विनंती केली आहे की आमचा मराठी मुलगा आहे, त्याला पारदर्शक चौकशी करून बेल मिळावी ही आमची इच्छा आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे। भारतीय महिला क्रिकेट संघाने ICC महिला विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे। या भव्य यशानंतर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत संघाचे औपचारिक अभिनंदन करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत भारतीय महिला संघाने केलेल्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी अभिनंदन प्रस्ताव मंजूर करण्यात आला। बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय संघाच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले। भारतीय महिला संघाने जागतिक पातळीवर भारताचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल सर्व मंत्र्यांनी अभिमान व्यक्त केला।
पलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे। सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावरून माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले। यानंतर रणजित सिंग नाईक निंबाळकर यांनी जाहीर सभा घेत आपली भूमिका स्पष्ट केली। आपल्यावर करण्यात आलेले आरोप हे मास्टरमाइंडच्या सांगण्यावरून करण्यात आले आहेत। मी नार्को टेस्टला तयार आहे, माझ्यावर आरोप करणाऱ्यांनीही तयार व्हावं, नाहीतर निंबाळकर नाही असं जाहीर करावं, असं आव्हान त्यांनी दिलं। मला गोळी घातली तरी चालेल, पण किती बदनामी करता, असा सवालही त्यांनी विचारलाय। बीसीसीआयने अखेर रायझिंग स्टार्स एशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय ए संघाची घोषणा केली आहे। वरिष्ठ पुरुष निवड समितीने 15 सदस्यीय संघ निश्चित केला असून ही स्पर्धा 14 ते 23 नोव्हेंबर दरम्यान कतारच्या दोहा येथे पार पडणार आहे। सर्व सामने वेस्ट इंड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम दोहा येथे खेळले जातील। या संघाचे नेतृत्व जितेश शर्मा करणार असून तो संघाचा कर्णधार तसेच मुख्य विकेटकीपर असेल। या संघाचा उपकर्णधार नमन धीर असेल। निवडकर्त्यांनी मुख्य संघासोबत 5 खेळाडूंना स्टँड बाय ठेवले आहे। या नव्या संघात बहुतांश तरुण आणि उदयोन्मुख खेळाडूंना संधी देण्यात आली आहे। आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असलेले फक्त 2 खेळाडू कर्णधार जितेश शर्मा आणि अष्टपैलू रमणदीप सिंग आहेत। उर्वरित सर्व खेळाडू प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेत सहभागी होणार आहेत। रविवारी भारतीय महिला संघाने विश्वचषक उंचावल्यानंतर अमोल मुजुमदार यांच्या 52 कशी प्रतिमेला नियतेने एका वेगळ्याच मार्गाने न्याय दिल्याची चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये रंगली आहे। अमोल मुजुमदार यांनी गेल्या 2 वर्षांमध्ये भारतीय महिला संघ बांधण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली। त्यापूर्वी भारतीय संघाचा अंतिम सामन्यात 2 वेळा पराभव झाला होता। त्यामुळे अमोल मुजुमदार यांनी वर्ल्ड कपच्या फायनलपूर्वी भारतीय संघात चैतन्य फुंकण्यासाठी मैदानात एक छोटेखानी भाषण दिले। या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। हे भाषण प्रत्येक भारतीयाच्या अंगावर रोमांच उभे करणारे आहे। बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका पत्रकारानं मैथिलीला विचारले की तुमच्या क्षेत्राच्या विकासाची ब्लूप्रिंट काय आहे। त्यावर मैथिली ठाकूरने दिलेल्या उत्तराने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला। मैथिलीने पत्रकाराच्या प्रश्नावर क्षणभरही विचार केला नाही। अगदी तात्काळ तिने जे उत्तर दिलं त्यानं सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली आहे। मैथिली अजिबात संकोच न करता कॅमेरासमोर म्हणाली की मी हे सर्वांसमोर कसं शेअर करू, ही पूर्णपणे वैयक्तिक आणि गोपनीय बाब आहे। तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे।